नमस्कार, राम राम मंडळी. 2026 मधला वन ऑफ द मोस्ट एंटिसिपेटेड चित्रपट, रॅदर गेल्या 5 ते 6 वर्षात कोणत्याही मराठी चित्रपटासाठी इतका बझ मी बघितला नाही तितका बझ या चित्रपटासाठी आहे. आणि मी बोलतोय राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल. 1 मे 2026 ला राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिस रिलीज होणार आहे. आणि या चित्रपटाचा जो प्री रिलीज बझ आहे, जी चर्चा आहे, एकदम जोरावर आहे. 2 प्रेक्षक वर्ग डिवाइड झालेला आहे. इकडे डिव्हिजन आहे. एक प्रेक्षक वर्ग आहे जो डेफिनेटली तारीफ करतोय चित्रपटाची, पण तिथे एक दुसरा वर्ग सुद्धा आहे ज्यांना या चित्रपटाच्या कास्टिंग रिलेटेड, या चित्रपटाच्या ओव्हरऑल डिरेक्शन रिलेटेड तितकासा कॉन्फिडन्स नाहीये आणि थोडासा नेगेटिव्ह फीडबॅक त्यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं की चित्रपटाच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सगळ्यात मोठा भाग आहे तो म्हणजे कास्टिंग. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख जी एस छत्रपती शिवाजी महाराज बहुतेक लोकांना आवडलेले नाहीयेत आणि त्यावर माझं काय ओपिनियन आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण मला वाटतं की हा एक सगळ्यात मोठा रिझन आहे जितकाही हेट या चित्रपटाच्या ट्रेलरला, टीजरला मिळतोय त्याचा. या आधी रितेश देशमुख यांनी वेगवेगळे मराठी चित्रपट बनवले, वेगवेगळ्या टाईपचे मराठी चित्रपट बनवले, रोमॅन्टिक, मसाला, मास, एंटरटेनमेंट, डिरेक्ट सुद्धा केला वेड सारखा चित्रपट. परंतु वेड आणि या चित्रपटामध्ये डिफरन्स हा आहे की वेड हा चित्रपट रिमेक होता साऊथ चित्रपटाचा, शॉर्ट टू शॉर्ट रिमेक ऑलमोस्ट वेड हा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये तुम्ही एक हिस्टॉरिकल चित्रपट बनवताय, बजेट जास्त आहे, फिल्मिंग जी फिल्मोग्राफी आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे, स्कोप वेगळा आहे आणि ह्या चित्रपटामध्ये ते डिरेक्ट सुद्धा करतायत आणि ऍक्ट सुद्धा करतायत. तर मला असं वाटतं की रितेशजी यांनी खूप मोठा टास्क आपल्या खांद्यांवर घेतला आहे आणि तो ओव्हरऑल कसा झाला आहे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी डिसाईड केलं की लेट्स वेट अँड वॉच, ट्रेलरसाठी वाट बघूया आणि मग एक ओपिनियन फॉर्म करूया आणि फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाच्या ट्रेलरला रिव्ह्यू करणार आहोत. माझं काय ओपिनियन आहे, माझं काय मत आहे, अनबायस्ड ओपिनियन तुम्हाला मी देणार आहे. सो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यू मराठीवर. माझं नाव तनिष शेडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत राजा शिवाजी या चित्रपटाला. तर जसं मी म्हणालो या चित्रपटाचा बस इन्सेन आहे. या आधी या चित्रपटाचं गाणं एक रिलीज झालेलं आहे, एक पोस्टर आणि एक टीजर आपण पाहिलेला आहे. आता सुरुवातीपासून म्हणायचं झालं तर चित्रपटाचा पोस्टर वॉज गुड, मला जेन्युइनली आवडला. पण जेव्हा मी चित्रपटाचा टीजर पाहिला इट वॉज लिटल अंडरवेल्मिंग. मला तितका तो चांगला वाटला नाही. ओव्हरऑल जो लुक होता रितेशजींचा तो ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज सूट होत नाहीये, त्याच ओपिनियनचा मी सुद्धा होतो. आता चित्रपटाचा रिव्ह्यू सुरू करण्याआधी मी तुम्हाला थोडासा कॉन्टेक्स्ट देऊ इच्छितो आणि जर तुम्हाला डायरेक्ट ट्रेलर रिव्ह्यूकडे जंप करायचं असेल तर तुम्ही ह्या टाइम स्टॅम्पवर जाऊन डायरेक्टली जो ट्रेलरचा रिव्ह्यू तो पाहू शकता. त्या चित्रपटाच्या मेकरचा, फिल्म मेकरचा इंटेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. रितेशजी 2016 पासून हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. 2016ला त्यांच्या डोक्यामध्ये हा कॉन्सेप्ट आला, हा विजन आला, त्यांना चित्रपट बनवायचा होता पण ते बनवू शकले नाहीत. 2019ला त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण कोविडमुळे हा चित्रपट ते बनवू शकले नाहीत. हा चित्रपट आधी एक ट्रायोलॉजी असणार होता आणि ज्याला नागराज मंजुळे हे डिरेक्ट करणार होते. जमलं नाही, चित्रपट बनला नाही, कोविड आला आणि 2023ला त्यांनी रिअटेम्प्ट केलं या चित्रपटाला बनवण्याचा, परत प्रयत्न केला आणि फायनली 2026ला हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे. म्हणजे जर 2023ची जरी टाइमलाईन आपण घेतली तर तब्बल त्यांना 3 वर्ष या चित्रपटाच्या मागे लागलेले आहेत. आणि दॅट शोज की फिल्म मेकरचं इंटेन्शन किती प्युअर आहे, त्याचं पॅशन किती आहे या प्रोजेक्टसाठी. सो त्यांच्यासाठी फक्त हा एक बिझनेस नाही असून एक डेफिनेटली एक पर्सनल पॅशन प्रोजेक्टसुद्धा आहे. सो मला वाटतं त्यांनी त्यांचं 100% ऑल इन केलं आहे असं आपण अज्युम करू शकतो असं मला वाटतं. आणि मी याच बेसिसवर चित्रपटाच्या ट्रेलरला जज करणार आहे. मी अज्युम करतोय काही गोष्टी की मे बी चित्रपटामध्ये ह्या गोष्टी बेटर होतील. तर चला ट्रेलर रिव्ह्यूला आता सुरुवात करूया. तुम्हाला कॉन्टेक्स्ट मी दिलेला आहे. आता ट्रेलरमध्ये काही निगेटिव्ह सुद्धा आहेत आणि काही पॉझिटिव्ह सुद्धा. पॉझिटिव्ह्ज बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह म्हणजे अजय अतुलजी यांचे म्युझिक. 10 वर्षांचं कोलॅबोरेशन आहे अजय अतुल आणि रितेश देशमुखजी यांचं. लय भारी असो, वेड असो, सगळ्याच चित्रपटांमध्ये अजय अतुलजी यांनी म्युझिक दिलं आहे रितेश देशमुखजी यांचं आणि ह्या चित्रपटात सुद्धा त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. आणि छावामध्ये जी कंप्लेंट होती म्युझिकची ती डेफिनेटली या चित्रपटामध्ये नसणार आहे याची गॅरंटी आपल्याला ट्रेलर बघताना कळते. चित्रपटामधला जो म्युझिक आहे, जो BGM आहे तो डेफिनेटली आपल्या अंगावर शहारे आणतो आणि म्युझिक इज गोइंग टू बी अ बिग 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 हायलाईट ऑफ द मूवी. आणि मला असं वाटतं की चित्रपट ॲज अ डिरेक्शन जरी थोडासा कमी पडला
तरी जो म्युझिक आहे डेफिनेटली काही गुजबम मुमेंट्स आपल्याला देईल चित्रपटामध्ये आणि असं वाटतं की अजय अतुलजी यांनी या चित्रपटाचा म्युझिक नेल केलाय. सेकंड पॉझिटिव्ह म्हणायचं झालं तर ह्या चित्रपटामधले काही शॉर्ट सिनेमॅटोग्राफी डेफिनेटली खूप चांगल्या वाटत आहेत. पण आय विल बी व्हेरी पर्टिक्युलर, काही शॉट, नॉट ऑल शॉट्स, काही सीन्स डेफिनेटली खूप चांगले दिसत आहेत पण काही सीन्स तितके चांगले दिसत नाही आहे आणि एक ओव्हरऑल इनकन्सिस्टन्सी आपल्याला ट्रेलरमध्ये दिसते. ते आपण नेगेटिव्समध्ये बोलू, पण काही सिक्वेन्सेस डेफिनेटली खूप चांगले आहेत. आणि या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत संतोष शिवनजी, ज्यांनी याआधी सुद्धा चांगल्या मोठ्या बजेट हिस्टॉरिकल चित्रपटांचं सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. त्यामुळे आय एम अज्युमिंग की ओव्हरऑल जेव्हा आपण चित्रपट बघू तो सिनेमॅटोग्राफीवाला स्केल फील चांगला असेल. काही ठिकाणी डेफिनेटली इट्स गुड बट समटाईम्स तितका चांगला वाटलेला नाही आहे, ते आपण नेगेटिव्हमध्ये डिस्कस करू. बट ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी लुक्स गुड. त्या व्यतिरिक्त चित्रपटातले संवाद हे चांगले वाटत आहेत. डायलॉग्स डेफिनेटली चांगले आहेत. हिंदी डायलॉग्सबद्दल मी तेवढं बोलणार नाही, पण मराठी डायलॉग्स डेफिनेटली चांगले वाटत आहेत ऐकायला आणि जे गुजबम मुवमेंट क्रिएट करायचं असतं त्याचं काम ते परफेक्टली निभावत आहेत. सो डेफिनेटली डायलॉग्स इज अ बिग पॉझिटिव्ह. तर आता पॉझिटिव्स जितके होते त्याहून जास्त मला असं वाटतं की या ट्रेलरमध्ये नेगेटिव्स होते. सगळ्यात पहिला म्हणजे VFX इज टेरिबल. मराठी चित्रपटांमध्ये ह्या आधीसुद्धा वॉर सिक्वेन्सेस असतात, ब्लड आहे, ते सगळं फेक वाटतं. या चित्रपटामध्ये ग्रँड्युअर एक नेक्स्ट लेवलवर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हत्ती वगैरे त्यांचं सगळं या चित्रपटामध्ये VFX केलेलं आहे, CGI केलेलं आहे. ते ओव्हरऑल सगळं फेक वाटतं. आय होप फिल्म बघताना चित्रपटाचा कॉन्टेंट इतका चांगला असेल की आपण VFXवर दुर्लक्ष करू. ट्रेलरमध्ये हे बघताना टेरिबल वाटतं आहे. 100 कोटीचा बजेट आहे चित्रपटाचा आणि जर त्या लेन्सनी मी बघितलं तर इट इज टेरिबल VFX. कारण कांतारासारखा चित्रपटसुद्धा 125 कोटीमध्ये बनला होता, कांतारा चॅप्टर 2, पण त्याचं स्केल, त्याचा VFX एक नेक्स्ट लेवलवर वाटत होता. पण ह्या चित्रपटामध्ये सगळंच असं TV सिरियल टाईप फील येते असं मला वाटलं आणि स्पेशली VFX इज व्हेरी बॅड. तर सेकंड नेगेटिव्हबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामधले कास्टिंग, ओव्हरऑल या चित्रपटामधले जितकेही हिंदी ॲक्टर्स आहेत त्यांची कास्टिंग कम्प्लिटली मिसमॅच वाटते. एक्सेप्ट विद्या बालन, त्यांची कास्टिंग डिसेंट आहे. त्या व्यतिरिक्त कोणीही रोलमध्ये सूट होत नाही असं मला वाटतंय. सगळंच खूप ओव्हर द टॉप आणि ड्रॅमॅटिक होताना दिसतंय. ऍक्टिंग वाईज सुद्धा मी सांगतोय, मराठी ऍक्टर्स जितकेही आहेत ते त्या रोलमध्ये चांगल्या वाटत आहेत, ते सूट होत आहेत, त्यांच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाहीये. आणि सगळ्यात मोठा कास्टिंग ब्लंडर म्हणजे रितेश देशमुखजी यांनी स्वतःला ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज कास्ट केलंय. मला वाटतं तिकडे सगळंच चुकलंय. मला वाटतं या ठिकाणी दुसरं कोणीतरी असतं तर जितका निगेटिव्ह रिस्पॉन्स या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतोय तितका कदाचित या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळाला नसता. आणि कास्टिंग हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या चित्रपटाला. जितकाही हेट मिळतोय त्यासाठी मी माझं मत म्हणायचं झालं तर मला सुद्धा थोडंसं ऑफच वाटतंय, पण इट्स ओके. गाण्यामध्ये आणि ट्रेलरमध्ये बेटर वाटतंय पहिल्यापेक्षा. आता चित्रपटामध्ये बघितल्यावरच कळेल, पण मी कास्टिंगला नेगेटिव्हमध्येच ठेवीन. कोणीतरी दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे रोल आहे ते निभावलं असतं तर मला वाटतं जास्त बेटर झालं असतं. त्या व्यतिरिक्त तिसरा नेगेटिव्ह म्हणजे आणि ओव्हरऑल हा एक फील मी जर ट्रेलरचं सांगायला गेला तर अजय अतुलजी यांचं म्युझिक जर सोडलं, जर संगीत सोडलं तर ओव्हरऑल एक TV सिरियल टाईप फील आपल्याला मिळते असं वाटतं. काही शॉट जसं मी म्हणालो डेफिनेटली चांगले आहेत, पण खूपसे शॉट्स जे आहेत ते खूप असे TV सिरियल टाईप वाटत आहेत. कलर ग्रेडिंग थोडीशी ऑफ वाटते. वॉर सिक्वेन्समध्ये जो मागचा स्काय रिप्लेसमेंट आहे ते ऑफ वाटतंय. म्हणजे असं वाटत नाही की कॅरेक्टर्स तिकडे आहेत, असं वाटतंय की स्टुडिओमध्ये सगळं शूट झालेलं आहे. मे बी हे बजेट कॉन्स्टंटमुळे असेल, पण जर 100 करोडचा बजेट या चित्रपटाचं आहे जी गुगलवर आपल्याला कळतंय, जर खरोखर मला तेवढा जर बजेट आहे तर थोड्याशा गोष्टी ऑफ झाल्यात असं मला वाटतं. आणि हा सुद्धा एक सगळ्यात मोठा नेगेटिव्ह. ओव्हरऑल ट्रेलरबद्दल म्हणायचं झालं तर मी या ट्रेलरला 2.5 स्टार देईन. कारण जो एफर्ट त्याने टाकला आहे, इतक्या वर्षांचा एफर्ट तो दिसतोय. तो एक प्युअर पॅशन दिसतोय. काही गोष्टी चांगल्या आहेत पण काही गोष्टी वाईट आहेत. ओव्हरऑल चित्रपट आल्यावरच आपल्याला कळेल की कसा चित्रपट झालाय. पण ट्रेलरबद्दल म्हणायचं झालं इट्स अन ॲव्हरेज ट्रेलर, इट्स नॉट व्हेरी गुड. हा माझा ओपिनियन आहे. रितेशजींकडून अजून अपेक्षा होत्या. मला वाटतं की जर कास्टिंग बदलली असती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये जर कोणाला दुसऱ्याला कास्ट केलं असतं तर कदाचित ओपिनियन वेगळं झालं असतं. ओव्हरऑल डिसेंट ट्रेलर. चित्रपट मी डेफिनेटली बघणार आहे आणि आपण सगळ्यांनीच बघायला हवा. मराठी चित्रपटाला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे. चित्रपट बघितल्यावर डेफिनेटली एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवीन. तुम्हाला कसा वाटला ट्रेलर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.